नमस्कार मित्रांनो खरीप पीक विमा संदर्भात आज एक मोठ्या आनंदाची बातमी आलेली आहे। मित्रांनो, आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे। तर मित्रांनो, पात्र शेतकऱ्यांची यादीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे। ही यादी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमध्ये किंवा तुमच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळेल। यामध्ये कोणते शेतकरी पात्र आहेत ते तुम्हाला कळेल। तर मित्रांनो, आज आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वाटप होईल, कोणते महसूल मंडळ पात्र असतील ते आज आपण पाहणार आहोत। तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक विमा देण्यात येणार आहे आणि हा पीक विमा किती जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे याची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मित्रांनो, आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा मित्रांनो, राज्यभरातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। राज्यभरात शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली आहे। खरीप हंगामामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 1512 कोटी रुपयांचा पीक विमा जाहीर करण्यात आला आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 13,500 रुपये हा पीक विमा या 16 जिल्ह्यात देण्यात येणार आहे। खरीप हंगाम 2024 राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते। सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यात परतीच्या पावसामुळे राज्यातील विविध भागामध्ये शेती पिकाचे नुकसान झाले होते। या पार्श्वभूमीवर राज्यातील 6,43,542 शेतकऱ्यांना 1,512 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। यात अकोला, बुलढाणा, वर्धा, नागपूर, जळगाव, नाशिक अशा जिल्ह्यांचा समावेश आहे। याबाबतचा महत्त्वाचा शासन निर्णय सरकारकडून निर्गमित करण्यात आला आहे। जुलै ते ऑक्टोबर 2024 मुख्य सप्टेंबर-ऑक्टोबर 2024 या कालावधीत राज्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, पूर यामुळे झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता 1,512 कोटी 45,84,000 रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी देण्यात आली आहे। राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ट्रिगरमधून भरपाई मंजूर झाली आहे। पीक विमा कंपन्यांना राज्य सरकारने आपल्या हिस्स्याचा पहिला हप्ता दिल्यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या 2 ट्रिगरमधून भरपाई मंजूर झालेली भरपाई देण्यास सुरुवात केली आहे। काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोग आधारित भरपाई राज्याने आपला दुसरा हप्ता दिल्यानंतर जमा होईल। नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीपोटी 720 कोटी रुपये रक्कम आजपासून तात्काळ 5 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे। बाकी उर्वरित रक्कम पुढील येत्या 2 दिवसांमध्ये जमा होईल, अशी माहिती ही मीडिया रिपोर्टमध्ये मांडली आहे। पीक विमा वाटपाचे कडक निर्देश देण्यात आले आहेत, असेही सांगितले आहे। गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी पीक विमा खात्यावर येण्याची वाट पाहत होते। अखेर काही जिल्ह्यात पीक विमा वाटपास सुरुवात झाली आहे। काही दिवसापूर्वी यवतमाळपासून वितरण करण्यास सुरुवात झाली आहे। लातूर, परभणी या जिल्ह्यामध्ये देखील वितरण सुरू आहे। यानंतर आता प्रतीक्षेमध्ये असलेल्या हिंगोली, नांदेड या ठिकाणी पीक विम्याचे वितरण सुरू झाले आहे। यात हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्ह्यामध्ये अग्रिम पीक विमा अर्थात पीक विमा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून अधिसूचना काढण्यात आली होती। त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर काहीशी रक्कम जमा होत आहे। याबरोबरच बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव या जिल्ह्यातही पीक विमा वितरण सुरू झाले आहे। यात धाराशिव जिल्ह्यात 6,206 रुपये प्रति हेक्टरप्रमाणे हे वितरण सुरू आहे। तसेच धुळे जिल्ह्यामध्ये पीक विम्याची कॅल्क्युलेशन करण्यास सुरुवात झाली आहे। ज्या शेतकऱ्यांचे कॅल्क्युलेशन झालेले होतं अशा शेतकऱ्यांना धुळे जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वितरण सुरू आहे। यानंतर जळगाव जिल्ह्यात अनेक शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत असून अनेक शेतकऱ्यांनी क्लेम केल्यानंतर सद्यस्थिती कॅल्क्युलेशन अवेटेड असल्याचे दाखवित आहे। राज्य सरकारने पीक विमा कंपन्यांना हप्ता दिल्याने खरीप 2024 विमा भरपाईसाठी मार्ग मोकळा झाला आहे। तब्बल 2,308 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असून येत्या मंगळवारपर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे, असे कृषी विभागाने जाहीर केले आहे। ही सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल, असेही सांगितले आहे। तर मित्रांनो, लवकरच तब्बल 2,308 कोटी रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।